बघा या प्रश्नाचा अर्थ पेज नंबर 34 34 पानावर पुस्तकात हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. फाइंड द के इफ x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट आपल्याला 3 असेल तर के ची किंमत काय ठेवली पाहिजे आपल्याला. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, के ची किंमत काढूया आपण. अगदी साध्या पद्धतीने गणित आहे बाळांनो. दिलेलं इक्वेशन मांडायचं आणि त्याच्यात x ची किंमत भरायची. इक्वेशन कोणतं दिलंय? के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. के इन ब्रॅकेट, आता x चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग असणार? 3 चा वर्ग वजा 10 कंसात 3 अधिक 3 बरोबर 0. के इन ब्रॅकेट 3 स्क्वेअर मीन्स 9 मायनस प्लसचा गुणाकार मायनस किती येणार? 13 30 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0. 9k वजा अधिक आहे मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येत चिन्ह 27 बरोबर 0. 9k बरोबर पक्षांतर केलं 27 अधिक झालं k इज इक्वल टू 27/9. k इज इक्वल टू किती येणार? 3. k इज इक्वल टू 3. अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप गणित बघायचं, कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. हे करा ते करा, उत्तर एकच आहे. नोट्स मीच लिहिलेले आहेत बाळांनो. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज -7/5. म्हणजे हे आपल्याला m ची किंमत दिलेली आहे. m आता x व्हेरिएबल घेतलंय का नाही, m ची किंमत आपल्याला काय दिल्या हे आणि रूट आहे म्हटलंय तर k ची किंमत काढा. आता ते गणित 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. बघा इक्वेशन लिहून घेऊया. 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. 5m m ची किंमत किती दिल्या? -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर 2 कंसात -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. 5 इन ब्रॅकेट 7 7 49 5 चा वर्ग 25 वर गुणाकार 14 येणार 14/5 वजा अधिकचा गुणाकार वजा अधिक k इज इक्वल टू 0. भागालवा 5 1 5 5 5 25 49 भागिले 5 वजा 14/5 अधिक k बरोबर 0. छेद समान एकदा घ्या. 49 वजा 14 अधिक k बरोबर 0. 7 दूनी 7 7 म्हणजे 7 5 35 छेद 5 अधिक k बरोबर 0. 5 7 35 आणि k इज इक्वल टू हे प्लस आहे बरोबर चिन्हाच्या मायनस पलीकडे झालं म्हणजे प्लसचं पक्षांतर काय होणार? मायनस. म्हणजे k इज इक्वल टू -7. k इज इक्वल टू -7 बाळांनो.
ओके